गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आज सोमवार आणि आठवड्याची सुरुवातच खूप गडबडीत झाली आहे. रात्री झोपायला उशीर झाला आणि त्यामुळे सकाळी उशीर झाला उठायला. आबिराच्या टिफिनला काय द्यायचं म्हणून मी पटकन पीठ मळून घेतले आणि त्याला भाजी चपाती कंटाळा येतो खायचा, त्याच्यामुळे मी बटाटे उकडले होते एका साईडला आणि त्याला बटाट्याचा पराठा मी देणार होते. मध्ये मध्ये वेळ काढून त्याला उठवतही होते, पण शनिवार रविवार सुट्टी असल्यावरती सोमवारी मुलं उठाण्यासाठी खूप नाटकं करतात, तसं हाही करत होता. आणि 2 टिफिन द्यावे लागतात, त्याच्यामुळे मी रवा भाजून घेतला एका साईडला. त्याला शिरा द्यायचा होता. रवा भाजलेला नेहमी असतोच घरात, पण गडबडीच्या वेळेसच कळतं की आपल्याला की भाजलेला रवा संपला आहे. तर असंच आज काहीतरी माझ्या बाबतीत झालं. मग पटकन मी 1 वाटी रवा भाजून घेतला आणि बटाटे तोपर्यंत गार झालेच होते, तर त्याला स्मॅश करून मी त्याच्यामध्ये मसाला टाकून मस्त बटाट्याचा पराठा आणि तुपामधला शिरा त्याला मी आज टिफिनला दिला. पटकन त्याचं आवरून घेतलं. पण श्रीकांतने देवपूजा केली होती. मी पटकन माझं आवरलं आणि देवाला नमस्कार करून 9 वाजल्यामुळे ऑफिसचं काम लगेच स्टार्ट करावं लागलं आणि ऑफिसचं काम करता करता मी माझा ब्रेकफास्टही केला. प्रेग्नंट असल्यामुळे भूक लवकर लागते आणि मी ड्रायफ्रूट्स आणि 1 कप दूध असं मी ब्रेकफास्ट केला. त्याच्यानंतर मी थोडासा शिराही खाल्ला. तर अशा प्रकारे माझा आजचा दिवसाची सुरुवात झालेली आहे.